गुड आफ्टरनून एवरीवन. लास्ट लेक्चरला आपण पॉइजन रेशो ऑफ रबर ट्यूब हा पॉईंट बघत होतो. तर लास्ट लेक्चरला आपण फक्त थेअरी पार्ट हा स्टडी केला होता. थेअरी पार्ट. तर या लेक्चरला आपण याचा ॲक्च्युअल एक्सपेरिमेंटल पार्ट हा एक्सपेरिमेंट कसा करायचा हे स्टडी करणार आहोत. तर आज आपण काय बनवणार आहे तर एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट अँड एक्सपेरिमेंटल मेथड. एक्सपेरिमेंटल मेथड हे या लेक्चरला आपण स्टडी करणार आहोत. आपण लास्ट लेक्चरला पॉइजन्स रेशो फॉर रबर ट्यूब यासाठी एक फॉर्म्युला डेराइव्ह केला होता. तर काय होता पॉइजन्स रेशो? तो फॉर्म्युला असा होता सिग्मा. सिग्मा इज इक्वल टू, सिग्मा मीन्स पॉइजन्स रेशो. सिग्मा इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट, सिग्मा इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट 1 minus sigma is equal to 1/2 in bracket 1 minus 1 by pi r square means 1 by a. A means pi r square. Pi r square, this is nothing but the area of that tube. Pi r square into dv upon dl. Into dv upon dl. This is the Poisson's ratio for rubber tube. हा फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरला डेराइव्ह केला होता. सिग्मा इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट 1 minus 1 by pi r square dv by dl. तर हा फॉर्म्युला वापरून आपण एका कोणत्याही रबर ट्यूबचा आपण पॉइसन्स रेशो हा कॅल्क्युलेट करू शकतो. तर आता आपण ही एक रबर ट्यूब आहे, सायकलची रबर कन्सिडर करा तुम्ही. ही एक रबर ट्यूब आहे. तर ह्या रबर ट्यूबचा आपल्याला पॉइसन्स रेशो हा कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आपण तो कसा करणार? तर आपल्याला त्याच्यामध्ये काय काय पॅरामीटर लागतील. आता इथं बघू शकता तुम्ही फॉर्म्युलावरून. हा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू इन ब्रॅकेट 1 minus 1 by pi r square dv by dl. तर हा फॉर्म्युला आपल्याला सिग्मा कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं आपल्याला काय काय पाहिजे? पायची व्हॅल्यू माहित पाहिजे, या ट्यूबची रेडियस माहित पाहिजे, चेंज इन व्हॉल्यूम माहित पाहिजे अँड चेंज इन लेंथ माहित पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेडियस माहित पाहिजे. रेडियस फर्स्ट रेडियस माहित पाहिजे. दुसरं डीव्ही माहित पाहिजे. डीव्ही मीन चेंज इन व्हॅल्यू, चेंज इन व्हॉल्यूम अँड डीएल चेंज इन लेंथ, हे जर पॅरामीटर माहित असतील आपल्याला तर हे पॅरामीटर आपण जर या फॉर्म्युलामध्ये पुटअप केले तर आपण सिग्मा मीन्स पॉइसन रेशो फॉर रबर ट्यूब काढू शकतो. हा एक्सपेरिमेंट तुम्हाला लॅबमध्ये पण करायचा आहे. सेम अरेंजमेंट आहे. त्यानुसार तुम्हाला हा एक्सपेरिमेंट लॅबमध्ये पण करायचा आहे. त्यावरून तुम्हाला तिथं ठेवलेल्या रबर ट्यूबचं तुम्हाला पॉइसन रेशो कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे? त्याची रेडियस लागणार आहे. रेडियस आणि चेंज इन लेंथ अँड इट्स चेंज इन व्हॉल्यूम, हे तीन पॅरामीटर तुम्हाला मिळाले की त्या तीन पॅरामीटरवरून तुम्ही पॉइसन्स रेशो हा काढू शकता. तर आपण ॲक्च्युअलमध्ये हा एक्सपेरिमेंट कसा करायचा, ॲक्च्युअलमध्ये ही एक्सपेरिमेंटल मेथड कशी आहे हे आपण आता बघणार आहे. तर आपल्याला याच्यामध्ये काय काय लागणार आहे? आर डीव्ही डीएल. आता डीव्ही कसा काढायचा, डीएल कसा काढायचा हे आपण आता बघूया. तर काय बनवणार आहे आपण? फक्त एक्सपेरिमेंटल मेथड बनवणार आहे. सेकंड बी, एक्सपेरिमेंटल मेथड. एक्सपेरिमेंटल मेथड. एक्सपेरिमेंटल मेथड. तर याच्या आता सुरुवातीला आपण काय सांगणार आहे? ह्या सेटअपची अरेंजमेंट कशी आहे ते थोडक्यात सांगणार आहे. टू डिटरमाइन the value of Poisson's ratio, take a rubber tube AB of a length about 1 meter. Take a rubber tube AB of a length 1 meter. Take a rubber tube. First, take a rubber tube of length
of a length about 1 meter long. सुरुवातीला आपण काय घेतलं, एक रबर ट्यूब ए बी ही 1 मीटर लांब असलेली रबर ट्यूब घेतली. टेक ए रबर ट्यूब ए बी अबाउट 1 मीटर लॉन्ग अँड इट्स टू एंड्स ए अँड बी विल गेट इट क्लोज. तर नंतर काय केलं आपण, त्याचे दोन एंड आहेत ए आणि बी ते ही क्लोज करून घेतली. गोल रबर ट्यूब असते, त्या रबर ट्यूब मध्ये एखादं रबर सील टाकून आपण ए आणि बी ही दोन जी काही एंड आहेत ती एंड क्लोज केली. सुरुवातीला आपण काय केलं, एक रबर ट्यूब घेतली, रबर ट्यूबची दोन्ही एंड ही क्लोज करून घेतली. लेट सी बी द ग्लास ट्यूब. लेट सी बी द ग्लास ट्यूब which is inserted in this rubber tube through a rubber cell A. आपण काय केलं, सी ही एक ग्लास ट्यूब घेतली. ग्लास ट्यूब काय केले आपण, ह्या ए या रबर सील मधनं आपण ह्या रबर ट्यूब मध्ये इन्सर्ट केलेला आहे आणि या सी ची ग्लास ट्यूबची दोन्ही एंड ही ओपन आहेत. आपण नंतर काय केलं, सुरुवातीला काय म्हणतो आपण, टेक ए रबर ट्यूब ए बी ऑफ लेंथ 1 meter, close its two ends and then take a glass tube and insert in this rubber tube through A. Okay, ही सी ही ग्लास ट्यूब आपण ह्या ए ह्या रबर सील मधून रबर ट्यूब मध्ये इन्सर्ट केली आणि या सी ची दोन्ही एंड ही ओपन आहे आणि ह्याच्यावरती स्केल आहे. जसं स्केल पट्टीवर असतं त्या पद्धतीने त्याच्यावरती स्केल आहे. 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर ह्या वॉटरचा व्हॉल्यूम हा मेजर करणार आहे. हे झालं इथेपर्यंत. हे झालं अरेंजमेंट मध्ये काय केलं आपण, एक ट्यूब घेतली रबर ट्यूब, त्याच्यामध्ये एक ग्लास ट्यूब इन्सर्ट केली. ओके, आणि ही सगळी जी अरेंजमेंट आहे ते एक आपण स्टँडला अटॅच केलेली आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता ह्याच्या खाली काय अडकवलेलं आहे, हा हँगर आहे आणि हँगरला हे वेट अटॅच केलं आहे. आणि जर तसं आपण वेट वाढवल्यानंतर जो काही त्याचं इलॉंगेशन होणार आहे रबर ट्यूबचं, ते इलॉंगेशन किंवा एक्सटेन्शन म्हणून आपण त्याला एक्सटेन्शन मोजण्यासाठी इथं काय केलेलं आहे, एक पॉइंटर केलेला आहे पी याने आपण तो पॉइंटर प्रिंट करत आहोत. जसं वजन वाढवणार आहे तसं हा पॉइंटर खाली जाणार आहे, त्याच्यावरून आपण हे स्केल पेन घेऊ शकणार आहे. ही झाली एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. तर ही जशी डायग्राम आहे तशी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढून घ्या, कारण ही अशी डायग्राम तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे पण तिथे नोटेशन दिलेलं नाही व्यवस्थित. ती तुम्ही डायग्राम तुमच्या नोटबुकमध्ये काढून घ्या. आता आपण हा एक्सपेरिमेंट कसा करायचा हे बघणार आहे. ओके, लेट अस स्टार्ट इट्स एक्सपेरिमेंटल मेथड. फर्स्ट विथ नो लोड. सपोज सुरुवातीला काय केलं आपण, याच्यामध्ये पाणी भरलं. पाणी कुठपर्यंत भरलंय, सपोज ह्या लेवलपर्यंत आपण याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. ओके, याच्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे आणि याच्यावरती आपण कोणताही लोड वेट हे अप्लाय केलेलं नाही, म्हणजे जे काही पाण्याचं वेट आहे तेच वेट आहे सुरुवातीला. ओके, सुरुवातीला लोड नाही. जो काही याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे त्या पाण्याचं वजन असणार आहे, त्यावेळेस पॉइंटर इथं काय ठराविक ठिकाणी असणार आहे. नंतर आपण काय करणार आहे, एक वेट अटॅच करणार आहे. सपोज आपण अर्धा किलो 500 ग्रॅम एवढं वेट अटॅच केली तर 500 किलो 500 ग्रॅम अर्धा किलो एवढं वेट अटॅच केल्यानंतर काय होणार आहे, हा जो पॉइंटर आहे त्याचं वेट वाढल्यामुळे काय होणार, रबर ट्यूब ही एक्सटेंड होणार आहे. एक्सटेंड होणार, त्याची लेंथ वाढणार आहे आणि ती वाढलेली लेंथ कुठे येणार आहे, तो पॉइंटर इथे येणार आहे. सपोज ओके, पॉइंटर खाली आला कशामुळं, तर वेटमुळं. आणि त्याचा जो व्हॉल्यूम आहे सुरुवातीला इथं होता, वेट वाढवल्यामुळे काय होणार आहे, त्याचा व्हॉल्यूम हा वाढणार आहे, त्यामुळं पाणी हे कमी होणार आहे. पाण्याची लेवल इथे येणार आहे. सपोज काय केलं आपण, सुरुवातीला वेट नसतानाचं रेडिंग मेजर केलं. सपोज इथं 5 सेंटीमीटर आहे, पाणी नसताना व्हॉल्यूम किती होता, 5. ज्यावेळेस वेट अप्लाय केलं नव्हतं त्यावेळेस, आणि त्यावेळेसच स्केलवरचं रेडिंग किती होतं, सपोज इथं 10 होतं. ओके, स्केल रिडिंग सपोज आपण ग्लास रिडिंग म्हणूया, ग्लास रिडिंग 5 होतं आणि इथं किती होतं, सपोज 10 होतं. कधी, लोड अप्लाय करायच्या आधी. सपोज याच्यानंतर आपण याच्यावरती 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो एवढा लोड अप्लाय केला, त्यावेळेस काय झालं, हा व्हॉल्यूम कमी झाला.
इथं 5 साठी होतं ते कमी झालं. सपोज कितीने कमी झालं ते 5 चं 4 झालं. आणि लेंथ काय झाली ट्यूबची वाढली. किती वाढली? सपोज 10 होती 10 ची 12 झाली. म्हणजे काय झालं इथं आपण वेट अप्लाय केल्यानंतर काय होतंय की याचा व्हॉल्यूम वाढतोय. म्हणजे पाणी खाली गेलं म्हणजे काय झालं ट्यूबचा व्हॉल्यूम वाढला म्हणूनच पाणी खाली गेलं. आणि दुसरं काय होतं की याची लेंथ वाढते. इथं चेंज इन व्हॉल्यूम मिळाला आपल्याला अँड चेंज इन लेंथ हे दोन्ही पण मिळाले. ओके. तर काय केलं इथं आपण वेट अप्लाय केला आणि वेट अप्लाय केल्यानंतर जो काही चेंज इन व्हॉल्यूम मिळतोय तो मेजर केला आणि चेंज इन लेंथ मिळते तो मेजर केला. ओके. आणि याच्यावरून आपण पॉइझन्स रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. तर आपला पॉइझन्स रेशो साठीचा फॉर्म्युला कोणता आहे जो आपण सुरुवातीला लिहिला पॉइझन्स रेशो सिग्मा इज इक्वल टू 1/2 in bracket 1 minus sigma is equal to 1/2 in bracket 1 minus 1 divided by pi r square 1 divided by pi r square into 1 divided by pi r square into dV upon dl. This is the Poisson's ratio. तर इथं r काय म्हटलं होतं आपण small r is nothing but the radius of that tube. R is radius of rubber tube. dV is the change in volume. Change in volume. And dl is change in length. तर आपण काय केलं लोड अप्लाय केला. किती केला लोड अप्लाय 500 ग्रॅम मीन्स अर्धा किलो एवढा लोड अप्लाय केला. लोड अप्लाय केल्यानंतर काय मिळालं आपल्याला तिथं चेंज इन व्हॉल्यूम मिळाला. पहिला व्हॉल्यूम काय होता नंतरचा व्हॉल्यूम दिस इज दी चेंज इन व्हॉल्यूम दिस इज डी चेंज इन व्हॉल्यूम. आणि इथं आपल्याला काय मिळालं चेंज इन लेंथ दिस इज डी एल तर जागा नाही देणार म्हणजे नाही का चेंज इन लेंथ चेंज इन व्हॉल्यूम हे दोन पॅरामीटर मिळाले. आणि ह्याची रेडियस आपण r ही कॅल्क्युलेट करून घेतली. सो स्मॉल r कॅल्क्युलेट केली. हे जर पॅरामीटर माहित असतील तर ते आपण ह्या इक्वेशन मध्ये पुटअप केले आणि हे इक्वेशन मध्ये पुटअप केल्यानंतर हे इक्वेशन सिम्प्लिफाय केलं. आपण जे काही मॅथमॅटिकल टर्म आहे ते सिम्प्लिफाय केल्या आणि त्यानंतर आपल्याला पॉइझन्स रेशो हा मिळाला. तर तो झाला त्या ट्यूबचा पॉइझन्स रेशो. हा एक्सपेरिमेंट आहे असा तुम्हाला लॅबमध्ये करायचा आहे. इथे आपण फक्त काय केलं एकाच वेटसाठी 500 ग्रॅमसाठीच फक्त पॉइझन्स रेशो कॅल्क्युलेट केला. तुम्हाला लॅबमध्ये काय करायचंय 500 ग्रॅम नंतर 1000 1500 2000 अर्धा किलो वेट वाढवत जायचंय. किती डेविएशन मिळतंय हे मेजर करायचंय स्केलचं आणि दिस ग्लास ट्यूबचं. आणि प्रत्येक वेटसाठी तुम्हाला सेपरेट पॉइझन्स रेशो कॅल्क्युलेट करायचा आणि शेवटी त्याचा मीन घ्यायचा आहे. एकासाठी काढलं आणि 4 साठी काढलं पॉइझन्स रेशो हा सेमच येणार. तर हे झालं पॉइझन्स रेशो ऑफ रबर ट्यूब. हा हे झाले एक्सपेरिमेंटल मेथड आणि लास्ट लेक्चर आपण बघितलं होतं ती थेअरी मेथड. हे दोन्ही पॉईंट एकत्रच आहेत. एक्झामला जर विचारलं तर हे दोन्ही मिळूनच विचारणार. एक्सप्लेन पॉइझन रेशो फॉर रबर ट्यूब. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागणार आहे सुरुवातीला थेअरी पण लिहायला लागणार आहे आणि दुसरे पार्ट म्हणजे एक्सपेरिमेंटल मेथड हे पण डिराइव्ह करायला लागणार. तर याच्यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी विचारा मला. तर आपण इथं थांबत आहोत. हा पॉईंट इथं संपलेला आहे. हा पॉईंटच नाही तर हा पूर्ण टॉपिक इथं आपला संपलेला आहे. आज आपला टॉपिक संपलेला आहे. टॉपिक मध्ये आपण काय बघितलं होतं सुरुवातीला काही डेफिनेशन बघितलं आपण. व्हॉट इज इलास्टिसिटी, व्हॉट इज प्लास्टिसिटी, व्हॉट इज स्ट्रेन. सुरुवातीला काय बघितलं आपण इलास्टिसिटी प्लास्टिसिटी प्लास्टिसिटी स्ट्रेन
परत नंतर ट्रेसमध्ये पण 3 टाईपचे ट्रेस आहेत, टेन्साईल ट्रेस, व्हॉल्यूम ट्रेस, शेअरिंग ट्रेस. स्ट्रेनमध्ये पण 3 टाईपचे स्ट्रेन आहेत, टेन्साईल स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन, शेअरिंग स्ट्रेन. ह्या डेफिनेशन आपण याच्यामध्ये बघितल्या. ह्याच्यानंतर काय बघितलं दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण सम इलास्टिक कॉन्स्टंट बघितले. कोणते कोणते इलास्टिक कॉन्स्टंट बघितले आपण, तर यंगचं मॉड्यूलस, दुसरा बल्क मॉड्यूलस, तिसरा मॉड्यूलस ऑफ रिजिडिटी, दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण काय बघितलं होतं, यंगचं मॉड्यूलस म्हणजे काय, बल्क मॉड्यूलस म्हणजे काय, मॉड्यूलस ऑफ रिजिडिटी म्हणजे काय, हे आपण दुसऱ्या पॉईंटमध्ये बघितलं होतं. तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण एक रिलेशन बघितलं होतं. ते कशामध्ये रिलेशन होतं, तर कॉम्प्रेशन स्ट्रेन अँड एक्सटेन्शन स्ट्रेन आर इक्वल, असा एक पॉईंट होता, इक्विव्हॅलन्स इन कॉम्प्रेशन स्ट्रेन अँड एक्सटेन्शन स्ट्रेन. कॉम्प्रेशन स्ट्रेन and extension strength are equal. हा एक पॉइंट आपण बघितला होता 3 नंबरला. चौथा पॉइंट आपण असा बघितला होता, रिलेशन बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट्स. चौथा पॉइंट कोणता होता, तर रिलेशन बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट्स. Relation between elastic constants. Young's modulus, bulk modulus and modulus of rigidity. ह्याच्यामध्ये जे काही रिलेशन होतं ते आपण या चौथ्या पॉईंट बघितलं होतं. आणि लास्ट पॉईंट कोणता आहे तर पॉइसन रेशो ऑफ प्रोपर्टी. हा आहे लास्ट पॉईंट. पॉइसन्स रेशो ऑफ रबर ट्यूब. तर एवढं सगळं आपण हे या टॉपिकमध्ये बघितलं आहे आणि हा टॉपिक आपला इथे संपलेला आहे. पूर्ण टॉपिकमध्ये कोणालाही कुठेही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता आणि आपण इथं थांबत आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करत आहोत. नेक्स्ट टॉपिक म्हणण्यापेक्षा जो मॅडम टॉपिक घेत आहे लास्ट विस्कॉसिटी, त्याच्यामधला काही पार्ट मी स्टार्ट करत आहे. आज आपण इथं थांबत आहे.